अरे बस झालं बाबा. जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, लाडके शेतकरी, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ, लाडके कार्यकर्ते आणि व्यासपीठावर बसलेले माझे सर्व लाडके नेते, लाडके पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ, लाडके कार्यकर्ते आणि व्यासपीठावर बसलेले माझे सर्व लाडके नेते, लाडके पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, झालं काय? नाशिकच्या पवित्र भूमीत या अद्भुत नाशिकमध्ये आल्यानंतर एक मनामध्ये एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा येते. इथं 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर आहे, 3.5 शक्तिपीठापैकी सप्तशृंगी माता आहे आणि काळाराम मंदिरात राम आणि सीतामाई आहे. आणि म्हणून अशा या पवित्र भूमीमध्ये तुम्ही राहताय, तुम्ही भाग्यवान आहात. आणि मी देखील आज इथं आलोय, मी देखील भाग्यवान आहे. शिवसेनेला आणि महायुतीला या नाशिककरांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अद्भुत यश मिळवून दिलं. मला वाटतं 15 पैकी 14 आमदार महायुतीचे निवडून आले. हा इतिहास झाला, हा रेकॉर्ड झाला. ह्या इतिहासामध्ये नोंद होणे आलोय. तुम्हाला धन्यवाद द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं म्हणजे तुम्ही अभूतपूर्व मॅन्डेट दिलंय. नाशिक हे भक्तीचं गाव मानलं जातं, भक्तांचं ठिकाण मानलं जातं. आणि मी देखील आपल्या प्रमाणेच नाशिकचा भक्त झालोय, या पवित्र भूमीचा भक्त झालो. आज ही जाहीर सभा होतीये, परंतु हे नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं मुख्य स्थान आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे आपला. अगदी आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर पासून ते खाली अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार अशा या टोकांच्या जिल्ह्यापर्यंत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय. ही कमाल माझ्या लाडक्या बहिणींची आहे, लाडक्या भावांची आहे, लाडक्या शेतकऱ्यांची आहे, या लाडक्या तरुणांची आहे, या लाडक्या ज्येष्ठांची आहे, ही सगळ्यांची आहे. शिवसेनेवर तुम्ही विश्वास टाकला हे मी स्वतःच भाग्य समजतो. आणि म्हणून नाशिककरांचे आभार मी कसे मानू, कुठल्या शब्दात मानू हे मला सुचत नाही. आज असा जनसागर जो आहे, हा भगवा जनसागर उसळला आहे. अगदी शेवटला नजर पोचत नाही तिथपर्यंत ही सगळी भगवी लाट निर्माण झाली आहे. आणि म्हणून मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुमच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, हे मी सांगायला इथं आलोय. इथं
मगाशी गुलाबरावांनी भगूरचं नाव घेतलं. अरे आप्पानी पहिली नगरपालिका भगूरची आणली. तिथं मध्ये जे मी गेलो होतो, आप्पा पहिले चुकीच्या जागी होते. आप्पाला माहित आहे खरा बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा चेला कोण, तर एकनाथ शिंदे. कसा आप्पा राहणार तिकडे. आप्पा आले आणि भगूरला आपण पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली आप्पाच्या मागणीवर. आज मी हेही सांगतो, इथं 1 लाखांच्या लीडने जिंकणारे दादा भुसे पण इथं आहेत. नावामध्येच नाही तर ते कामातही दादा आहेत. आणि आज मी, अरे तुम्ही ऐकलं तर मी बोलेन ना रे. आज मी त्यांची एक करामत बघितली. जिल्हा परिषद शाळा हिवाळा गाव, त्या गावा म्हणजे हिवाळा म्हणजे गावाचं नाव आहे. त्या गावात शाळेत गेलो. आदिवासी मुलं, आदिवासी शिक्षक, किशोर गावित नावाचा शिक्षक. अरे काय त्याची किमया आहे. अरे तिथली मुलं अगदी दुर्मिळ दुर्गम भागात, अगदी रिमोट एरियात त्या ठिकाणी ती शाळा पाहिली. मुलं दोन्ही हाताने लिहितात. एका हाताने मराठी लिहितात, दुसऱ्या हाताने इंग्लिश लिहितात. एकाच वेळेला. आणि पाडे आपण कितीपर्यंत म्हणतो, एकापासून 25-30 पर्यंत. ती मुलं 1330 पर्यंत पाडे म्हणतात. 1330 काय असतं 1330. आणि कलम, सांगूती कलम वाचून दाखवतात, धडाधड त्याचा अर्थ सांगतात. अशी चमत्कार आणि एक अद्भुत असं त्या ठिकाणी विश्वास बसणार नाही अशा प्रकारची शाळा तुमच्या दादा भुसेंनी केली आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि दुसरा आमचा आमदार इकडे आहे, सुहास अण्णा कांदे. सुहास अण्णा बोले तो जायंट किलर आहे, विरोधकांचा सुपडा साफ करणारा. कुठे आहे तो? सुहास कांदे करतात भल्या भल्यांचे वांदे. आणि सुहास अण्णांनी या निवडणुकीत देखील भल्या भल्यांचे वांदे करून दाखवले. मला वाटतं 2 आमदार आहे ना आपल्याकडे, सुहास अण्णा आणि दादा भुसे. आणि म्हणून सुहास अण्णा हा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक. कुणी अंगावर आलं की त्याला कसं शिंगावर घ्यायचं ते सुहास अण्णाला माहित आहे. तसा पेलवान माणूस आहे. आणि म्हणून हे सगळे आपले व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी, मी नावं घेत नाही, एवढं मोठं व्यासपीठ आहे. हे आपलं वैभव आहे. गुलाबराव तर आहे तोफखाना आपला. आणि एवढं मोठं व्यासपीठ बघा किती मोठं आहे. हे आपलं वैभव आहे. आणि ही समोर बसलेली आपली दौलत आहे. हे शिवसैनिक हे आपलं दौलत आहे. हीच आपली कमाई आहे, हीच आपलं ऐश्वर्य आहे. आणि म्हणून जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं. बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनगटात दुनिया बदलने की ताकद है. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षापूर्वी उठाव केला. या राज्याने नाही, देशाने नाही तर जगातल्या 32 देशाने नोंद घेतली. कोण एकनाथ शिंदे? अरे कोण आहे एकनाथ शिंदे? हा साधा कार्यकर्ता आहे, एक शिवसैनिक आहे. पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. तो कधी कुणाला घाबरला नाही, घाबरणार नाही. आणि म्हणून जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दारात घाण टाकला, ते आम्हाला बघवलं नाही.
आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं की 50 शिलेदार, त्याच्यामध्ये हा एकनाथ शिंदे, माझ्याबरोबर अनेक लोक, दादा भुसे, गुलाबराव, आणखी लोक मंत्री होते. लोक सत्तेकडे जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने उतरत होतो. काय होईल आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही त्यावेळेस पाहत होता बातम्या, तुमच्या देखील पोटात गोळा उठत होता. काय होणार, एकनाथ शिंदे जिंकणार की एकनाथ शिंदे शहीद होणार. पण ज्याच्या मागे परमेश्वराची कृपा, बाळासाहेबांचे आशीर्वाद, आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि तमाम शिवसैनिकांचे आशीर्वाद आहेत. हा एकनाथ शिंदे लढला आणि जिंकला.